मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भव्य सोहळा पार पडला। यावेळी भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांचा स्टँड लॉन्च करण्यात आलेला आहे। तर या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार उपस्थित होते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाला नवीन वातानुकूलित यंत्रणा लावण्याच्या कामाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली। मात्र महापौर निवासस्थानात राहण्यास महापौरांचा नकार आहे, तरीही वातानुकूलित यंत्रणा बसवण्यासाठी 48 लाखांचा खर्च करण्यात येतोय। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर कुडूस हा वीज वाहिनी प्रकल्प पूर्ण होऊन वीज वाहिनी कार्यान्वित करण्यात आली। या प्रकल्पामुळे वीज पुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह होणार आहे। त्यामुळे सुमारे 5 मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे। आरे कप परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलासा दिलाय। 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 45 आणि 60 फेऱ्यांच्या मासिक पासवर 25% सवलत देण्यात आली। त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आर्थिक अधिक सक्षम आणि प्रवाशासाठी सुरक्षित आणि सुसज्ज बनवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात आधुनिक प्रवासी निवारे उभारण्यास शासनाने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली आहे। याबाबत नुकताच शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। या योजनेमुळे एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एखादी आपत्ती उद्भवल्यास आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे बचाव कार्य राबवलं जाईल याची चाचपणी करण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं अग्निशमन दल तसंच पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन आणि आरोग्य यंत्रणा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मॉक ड्रिलमध्ये सहभागी झाली होती। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळी इथं टनेल बोरिंग मशीनच्या जोडणीला सुरुवात झालेली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बीकेसी आणि सावली दरम्यान 16 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी टनेल बोरिंग मशीन खाली उतरवण्याचं काम आणि जोडण्याचं काम सुरू आहे। राज्यात वर्षभरात रेल्वेकडून प्रवाशांसाठी एकच नवीन गाडी सुरू करण्यात आली। त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजी आहे, तर राज्याबाहेर जाणाऱ्या 6 नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतो। कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या वर्षभरात अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली। हरवलेल्या आणि रेल्वेत सापडलेल्या तब्बल 20 मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। त्याचबरोबर रेल्वेत विसरलेले तब्बल 53 लाखांचं सामान 141 प्रवाशांना परत करण्यात आलं। ऐन गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळानं साध्या बसच्या तिकीट दरात 10% वाढ केली असताना एसटी महामंडळानं एसटी प्रवाशांना आणखी एक धक्का दिला। एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात प्रतिप्रवासी 2 रुपये स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय। 14 एप्रिलपासून हा अधिभार प्रवाशांना द्यावा लागणार आहे। शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास 10 एप्रिलपासून सुरुवात करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी करता येणार आहे, तर प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा राज्य मंत्रिमंडळाचा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मुंबई विद्यापीठानं सरळ AI कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। संशोधन आणि सुलभ, आकर्षक आणि समाजभिमुख पद्धतीनं मांडण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि या कार्यशाळेमुळे संशोधन सादरीकरणाला डिजिटल आणि बहुभाषिक परिणाम लाभले। धर्मातील अंधश्रद्धा काय आहे हे ठरवण्याचा अधिकार आणि अधिकार क्षेत्र न्यायालयाला आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी नोंदवलं। केंद्र सरकारनं मात्र न्यायालयाच्या मताला जोरदार विरोध केला। न्यायालय हे धर्मनिरपेक्ष असतं, त्यामुळे एखाद्या धार्मिक प्रथेला न्यायालय सहजपणे अंधश्रद्धा ठरवू शकत नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलंय। केंद्रीय मंत्रिमंडळानं महिला आरक्षण कायद्यातील सुधारणांच्या मसुदा विधेयकाला मंजुरी दिल्याचं समजतंय। या सुधारणेमुळे लोकसभेच्या जागांची संख्या 816 पर्यंत वाढली आहे, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील आणि 2029च्या निवडणुकीत ज्याची अंमलबजावणी होईल। सरकारनं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवलं असून 16 ते 18 एप्रिल दरम्यान 3 दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे। महिला प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेच्या RPFनं सखी हा विशेष व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला। या ग्रुपमुळे महिलांना प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट महिला RPF अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत मिळण्यास मदत होणार आहे। RPFनं आतापर्यंत चर्चगेट ते डहाणूपर्यंत एकूण 11 ग्रुप तयार केले। राज्यातल्या एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना HSRP पाटी बसवण्याची प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे। अद्याप 1,05,00,000 वाहनांना HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाहीये। मात्र कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्यानं अनेकांनी याकडे पाठ फिरवली आहे। राज्यातील वाढतं वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारनं मोटार वाहन कर कायद्यात महत्त्वाची दुरुस्ती केली आहे। विधानसभा अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 अंतर्गत जुन्या वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या पर्यावरण करात मोठी वाढ करण्यात आली आहे।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एखादी आपत्ती उद्भवल्यास आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहे, त्या ठिकाणी कशाप्रकारे बचाव कार्य राबवलं जाईल याची चाचपणी करण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं अग्निशमन दल तसंच पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आरोग्य यंत्रणा एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाली। मुंबईत मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या उन्हाळ्याची सुरुवात मुंबईकरांना दिलासा देणारी आहे, कारण एप्रिलच्या सुरुवातीपासून मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात येतोय। परिणामी मुंबईकरांना पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांपासून मुक्ती मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। राज्यातील वीज ग्राहकांकडे 1,03,000 कोटी रुपयांची विक्रमी थकबाकी आहे। कृषी पंपाची थकबाकी 79,527 कोटी रुपयांवर गेली आहे। ही थकबाकी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची, मात्र ती 31 मार्च 2026 पर्यंत आणखी 4-5 हजार कोटींनी वाढण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात तीव्र पाणी टंचाई आहे। टँकर लॉबीमुळे ही पाणी टंचाई शहरात निर्माण होते। या टँकर लॉबीला आवर घालण्याची मागणी महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे। पाण्याच्या टँकरवर पालिका दरवर्षी 11 कोटींहून अधिक खर्च करते, मग हे पाणी जातं कुठे असा प्रश्न करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं लेखापरीक्षण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 4 परिसरातील महावितरणाच्या डीपीला आग लागली होती। हा डीपी मोडकळीस आलेला आणि उघडा असल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर सदर घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळालं। यावेळी नागरिकांनी महावितरणाकडे अशा धोकादायक डीपीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली। मुंबईतल्या विमानतळावर संध्याकाळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता। विलेपार्ले येथील टर्मिनल 1 वरही घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलीस आणि महापालिकेचं अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। सुदैवानं आता ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आलंय आणि परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनानं दुधाचा काळा बाजार आणि भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली। यावेळी 11,000 लिटरहून अधिक दूध जप्त करण्यात आलं। मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर, शिवडी इथंही कारवाई करण्यात आली। रुग्णांना औषधं बाहेरून खरेदी करण्यास सांगणाऱ्या डॉक्टरवर कारवाई होणार आहे। रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधं बाहेरून खरेदी करण्याची सक्ती केल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। पारदर्शकतेसाठी डिजिटल प्रणाली अद्ययावत करण्यावर भर दिला आहे। पालघर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी आतिफ तासे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। मनोर पोलीस ठाण्यात दाखल जमीन बळकावणं आणि ठार मारण्याच्या गुन्ह्यात तो फरार होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं विशेष पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला आणि त्याला अखेर अटक करण्यात आली। उल्हासनगरमध्ये पोलीस गस्त सुरू असताना 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात आलं। त्यांनी 6 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। तर कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या दुचाकी चोरी करण्यात आल्या। या प्रकरणाचा तपास पोलीस करतात। पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाला। युवा नेते पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे। संसद भवनात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी पार्थ पवारांना राज्यसभा खासदारकीची शपथ दिली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित होते।